नमस्कार. मी प्रियंका मुकुंद आमले. सगळ्यात आधी मी धन्यवाद बोलते ते पॅशन कन्सल्टन्सीला आणि सगळ्यात मोठे आभार मानते ते रोशनी मॅडमचे. कारण माझ्या लाईफचे आमचं एक फॅमिली रिलेशन असल्यामुळे माझ्या लाईफचे खूप अप्स अँड डाऊन्स जे होते ते मी नेहमीच रोशनी मॅमशी शेअर करत आली होती. त्यामुळे त्यांना माझ्या पर्सनल लाईफ असेल, माझं बिझनेस लाईफ असेल किंवा प्रोफेशनली ज्या काही गोष्टी आहेत तर त्यांच्याशी मी नेहमीच एक चर्चा वगैरे व्हायचीच. आणि कसं असतं आपण लाईफमध्ये खूप डिसिजन्स घेत असतो, त्या डिसिजन्सच्या प्रवाहानुसार आपण जात असतो, पण आपल्यालाही माहीत नसते की आपण जे डिसिजन्स घेतलेले आहेत ते खरंच योग्य आहेत की नाही. आपण ज्या डिसिजन्सच्या प्रवाहामध्ये जात आहोत ते आपल्याला खरंच कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते. तर खूप गोष्टी शेअर झाल्यामुळे मला रोशनी मॅम बोलल्या की तुम्ही एकदा DMIT टेस्ट करून घ्या. कारण त्यामध्ये असं त्यांच्याही निदर्शनास आलं होतं की मी स्वतःला ओळखत नव्हते तिथे. म्हणजे कधी कधी असं होतं की आपण डिसिजन्स घेत जातो, प्रोफेशनली डिसिजन्स घेत जातो, बिझनेसचे डिसिजन्स खूप मोठ्या उत्साहामध्ये घेऊन बसतो, पण ॲक्च्युली आपल्यामध्ये काय पोटेन्शियल आहे हे आपण स्वतःलाही कधी कधी ओळखत नसतो. आणि माझ्या बाबतीत तेच होत होतं. सो मी रोशनी मॅमचं ऐकलं आणि ही DMIT टेस्ट करून घेतली. सो खरंच खूप मला भारी वाटलं. त्यांनी ज्या पॉझिटिव्हली मला माझ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, म्हणजे अगदी माझ्यात काय कमी आहे किंवा मी कोणता डिसिजन्स घेतला पाहिजे, कोणता नाही घेतला पाहिजे, मी इमोशनली किती अप असलं पाहिजे, इमोशनली मी कुठे डाऊन यायला हवं, किंवा माझ्या प्रोफेशनल रिगार्डिंग मी कसं राहायला हवं, कसे मी डिसिजन्स घेतले पाहिजेत, आणि सगळ्यात मेन म्हणजे माझं पोटेन्शियल काय आहे. माझं पोटेन्शियल सोडून मी जर वेगळ्या प्रवाहामध्ये जायला लागली तर ऑब्व्हियस आहे की मला ते कुठे ना कुठेतरी एका खड्ड्यात टाकणारी सिच्युएशन येणारच आहे. त्यामुळे मला ते त्यांनी खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं की तुम्ही बिझनेसमध्ये असेल, प्रोफेशनलमध्ये किंवा पर्सनलमध्ये जे काही असाल ते एक योग्य रीतीने किंवा तुमचं जे पोटेन्शियल आहे त्याला धरूनच तुम्ही तुमचं बिझनेसचे डिसिजन्स घ्या आणि पर्सनल डिसिजन्स घ्या, असं त्यांच्याकडून मला खूप चांगल्या प्रकारे सजेशन मिळालेलं आहे. कारण आपण जसं म्हणतो की जसं प्रत्येकाच्या हाताचे ठसे हे वेगवेगळे असतात, तसंच प्रत्येकाची पर्सनॅलिटी ही खूप वेगवेगळी असते. म्हणजे अगदी तुम्ही लॉजिकली बोला, तुम्ही अगदी इमोशनली बोला, प्रत्येकाचे इमोशन्स वेगळे असतात, प्रत्येकाची लॉजिकली विचार करण्याची क्षमता वेगळी असते. तर त्यानुसार मला आज जे माझं कन्सल्टेशन झालं आहे त्याचा मला स्वतःला ओळखून घेण्यासाठी खूप मोठा बेनिफिट झाला आहे. थँक्यू मॅम. पण तुम्हाला काय वाटतं, ही DMIT टेस्ट सगळ्यांनी करून घ्यायला पाहिजे का? येस. मला म्हणजे माझ्या मते तरी असं आहे की प्रत्येक लहान मुलाची DMIT टेस्ट व्हायला हवी, ते अगदी तरुण वयात आलेल्या मुलाची सुद्धा. कारण काय होतं, लहान मुलांना पेरेंट्स जेव्हा अपब्रिंगिंग त्यांची चालू असते तेव्हा पॅरेंट्सलाही हे माहीत असलं पाहिजे की आपल्या मुलाचं पोटेन्शियल ॲक्च्युली कुठे आहे. जर ते त्यांना चांगल्या प्रकारे माहीत असेल तर त्यांच्या मुलांची अपब्रिंगिंग ते खूप चांगल्या प्रकारे करू शकतील. आणि तरुण वयात आलेल्या मुलाला पुढे त्याचं जे असतं की मला कोणतं करिअर निवडायचं आहे, मला कोणते डिसिजन्स मला करिअरला घ्यायचे आहेत, त्या प्रकारे त्यांना खूप जास्त चांगल्या प्रकारे गायडन्स तिथे मिळू शकतं. कारण त्याला माहीत असतं की त्याचं पोटेन्शियल सगळ्यात जास्त कुठे आहे. त्यामुळे प्रत्येकाने ही DMIT टेस्ट करायलाच हवी. ओके मॅम, ज्या गोष्टी तुम्हाला आज कळाल्या की तुमचे चूक कुठे होत होती किंवा तुमच्या आज जे काही चांगल्या गोष्टी ज्या कळाल्या, तर चुकीवर तुम्ही नक्कीच सावराल आता इथून पुढे. हो, ॲक्च्युली काय झालं की खूप काही गोष्टी जेव्हा कन्सल्टेशन चालू होतं, जेव्हा रोशनी मॅम मला सांगत होत्या, तेव्हा मी माझ्या प्रत्येक गोष्ट मला रिकॉल होत होती की यार मी इथे चुकली, हे माझं नव्हतं पोटेन्शियल तरी मी हे डिसिजन्स घेतले होते आणि त्यामुळे मी तिथे चुकली होती. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या सगळ्या चुका मला रिकॉल झालेल्या आहेत ह्या एका कन्सल्टेशनमध्ये, आणि त्याचा सुधार होण्याचा प्रयत्न नाही, त्या सुधार मला करावाच लागेल. कारण जर तो सुधार नाही जर झाला तर ऍक्च्युली जे मला करायचं ते कधीच होऊ शकणार नाहीये. कारण जर माझं DMIT मध्ये जर माझं पोटेन्शियलच ते आहे आणि प्रवाहाच्या जर विरुद्ध मी चालत असणार आहे तर ते मला त्याचा एक पीक पॉईंट मिळणारच नाहीये खरं तर. त्यामुळे जिथे माझं पोटेन्शियल आहे, जिथे मला पीक पॉईंट गाठायचा आहे, मला त्याच वेळी योग्य प्रकारे गेलं पाहिजे आणि जेवढ्या माझ्या चुका झालेल्या आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे सुधारल्या पाहिजेत. आणि मला असं वाटतं की या कन्सल्टेशन नंतर त्या सुधारतीलच. येस, थँक्यू सो मच. आणि रोशनी मॅडमनी पण त्या इतक्या पॉझिटिव्हली सांगितलं. कारण काय असतं, जेव्हा तुम्ही कन्सल्टेशन करता त्यावेळेस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या दोन्ही ऐकण्याची तयारी तुमची असली पाहिजे. कारण व्यक्तींना काय होतं की आपल्याला आपल्याबद्दल फक्त चांगलं ऐकायला आवडतं, पण तुमची खरं तर तयारी जेव्हा वाईट ऐकण्याची जास्त असते ना, त्यामुळे तुम्ही ज्या मागच्या चुका झालेल्या आहेत त्या तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आणि योग्य प्रकारे त्या सुधारू शकता.
Right. त्यामुळे तुमची जर ही दोन्ही प्रकारची तयारी असेल तर ही DMIT टेस्ट नक्की करून घ्या. म्हणजे ॲटलिस्ट यासाठी तरी की तुम्ही स्वतःला खूप चांगल्या प्रकारे ओळखाल. आणि इथे तुमची प्रायव्हसी खूप मेंटेनही ठेवली जाते. तुमच्या परमिशननुसारच तुम्ही तुमच्या DMIT टेस्ट किंवा जेव्हा तुम्ही कन्सल्टेशनला बसता तुमच्या परमिशननुसारच एखाद्या व्यक्तीला तिथे अलाउ केले जाते. त्यामुळे मला Yes. हा यांचा मुद्दा खूप चांगल्या प्रकारे आवडला. सो प्रत्येकाने ही टेस्ट करायलाच हवी. Thank- सो थँक्यू सो मच पॅशन कन्सल्टन्सी अँड थँक्यू सो मच राज ठाकरे सर अँड माय मोस्ट फेवरेट रोशनी मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅम.